नमस्कार, बिलबाज हँडमेडमध्ये सगळ्यांचं स्वागत। या व्हिडिओत झटपट होणारा एक आकाशदिवा पाहूया। त्यासाठी मी आयताकृती एक पुठ्ठ्याचा तुकडा घेतलेला आहे। त्याची लांबी 12 इंच आहे आणि रुंदी 8.5 इंच आहे। म्हणजे A4 साईजचा जो कागद असतो जवळपास त्याच आकारात मी हा तुकडा घेतलेला आहे। आता याची एक चौकट आपल्याला तयार करायची आहे। ही फ्रेम तयार करण्याकरता मी सगळ्या बाजूंनी 2-2 सेंटीमीटरच्या खुणा करते आहे। आता या खुणा जोडल्यानंतर एक चौकट तयार होईल। त्या चौकटीतला आतला भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे। कटरच्या साहाय्याने मी तो कापून घेते। चारी बाजूंनी कापल्यानंतर अशा प्रकारची चौकट तयार होते। आता आपल्याला अशाच अजून 2 चौकटी तयार करायच्या आहेत। मी त्रिकोणी आकाशदिवा तयार करणार आहे, त्यामुळे 3 बाजू तयार करते। दुसरा त्याच आकाराचा पुठ्ठा घेऊन त्यावर ही फ्रेम ठेवून आखून घेते आहे, म्हणजे सगळे भाग सारखेच होतील। असे 3 भाग तयार करायचे आहेत। आता महिरपीचा भाग तयार करू। त्यासाठी मी A4 साईजचाच पेपर घेतलेला आहे। त्याला अर्ध्यातून घडी केलेली आहे। त्याच्या चारही बाजूनी आपल्या चौकटी इतकाच म्हणजे 2-2 सेंटीमीटरचा भाग सोडून मधल्या भागावर महिरपीचं डिझाईन काढून घेते आहे आणि तो भाग कापून घेते आहे। आता ही महिरप आपण जी चौकट तयार केली होती त्या चौकटीवर चिटकून घेते। चौकटीवर चारी बाजूला फेविकॉल लावून घेतलाय आणि त्यावर बरोबर टोकाला टोक जोडून ही महिरप ठेवायची आहे। उरलेल्या दोनही चौकटींवर अशाच महिरपी जोडून 3 भाग तयार करून घ्यायचे आहेत। हा 3ही भाग जोडून तयार आहे। आकाशदिव्याच्या 3ही बाजू मी वेगवेगळ्या पद्धतीने तयार करते आहे। एका बाजूला मी जाळी तयार करते। त्यासाठी आपण मगाशी जो महिरपीचा कागद घेतलेला होता त्या उरलेल्या कागदातूनच अर्ध्या सेंटीमीटरच्या काही पट्ट्या कापून घेते आणि त्या पट्ट्या आपल्या महिरपीच्या चौकटीवर तिरप्या चिटकवून घेते। हव्या त्या मापाच्या पट्ट्या कापून पूर्ण चौकटीवर तिरप्या चिटकवून घेते। बघा, जाळीचा भाग तयार झालेला आहे। आता दुसऱ्या भागात मी 2 दिवे लावणार आहे। त्यासाठी मगाशी आपण महिरपीचा जो भाग कापून घेतला आणि त्यामध्ये जो कागद उरला होता तोच वापरते आहे। ऑलरेडी त्याला घडी केलेलीच आहे। अर्ध्या भागामध्ये दिव्याचं चित्र काढते आहे। बंटी आणि दिव्याची ज्योत आणि ती कापून घेते। असे 2 दिवे तयार करते आहे। मधल्या भागाला थोडा वेगळेपणा दिसावा म्हणून इथे सुद्धा कापून घेतलेला आहे। ज्योतीच्या आकारामध्येही मधला भाग कापून घेतलेला आहे, जेणेकरून तिथून प्रकाश येईल आणि आपला दिवा अजून अट्रॅक्टिव्ह वाटेल। असे 2 दिवे कापून घेऊन तयार ठेवते आहे।
तिसऱ्या बाजूसाठी 2 फुलं तयार करते आहे. त्यासाठी या घडीच्या कागदाचाच एक चौकोनी तुकडा कापून घेतलाय. महिरपीतून उरलेला जो कागद आहे त्याच कागदाचा वापर आपण इथे केलेला आहे. हा दुहेरी चौकोनी कागद झालेला आहे. त्याला मधून घडी करून पुन्हा एक घडी घातली आहे. हा एक त्रिकोण तयार झालेला आहे. यावर आखून घेऊयात. मधल्या बाजूला एक पाकळीचा आकार काढलेला आहे. जिथनं घडी आहे कागदाला त्या बाजूनी ती पाकळी आहे आणि दुसऱ्या बाजूनीही एक पाकळी काढली आहे. प्रत्येक रेष ही दुहेरी घ्यायची आहे आणि बाहेरची रेष कापल्यानंतर आपल्याला फूल तयार मिळणार आहे. आतला भाग कापून घेते आहे आणि बाहेरच्या रेषेवरनं बाहेरचा भाग सुद्धा कापून घेते आहे. घडी उघडल्यानंतर 2 सुंदर फुलं तयार झालेली आपल्याला दिसतील. चला आता चौकटी तयार करून घेऊयात. मी येथे क्रेप पेपरचा वापर करणार आहे. तुम्ही कापड किंवा दुसरा कुठलाही कागद वापरू शकता. चौकटीला फेविकॉल लावून खाली पेपर अंथरून त्यावरती चौकट ठेवली तर चिटकवायला सोपं जातं. अशा प्रकारे आणि त्यानंतर बाहेरच्या कडांना ते कापून घ्यायचं आहे. एका बाजूवर फुलं चिटकवते आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जे 2 दिवे कापले आहेत ते पण चिटकून घेते आहे. आकाश दिव्याच्या 3ही बाजू आता तयार झालेल्या आहेत. या 3ही एकमेकींना जोडण्यासाठी त्याला आतल्या बाजूनी मी मास्किंग टेप लावते आहे. मास्किंग टेपनी 2ही बाजू जोडून घेतल्या आहेत आणि तिसऱ्या बाजूलाही अर्धी मास्किंग टेप सोडून त्रिकोणामध्ये घडी करून तो दिवा जोडून घेते आहे. आकाश दिव्याच्या बाहेरच्या बाजूंना ग्लिटर टेप चिटकवते आहे आणि वरची बाजू कव्हर करण्याकरता त्याच मापाचा एक त्रिकोण कापून घेतलेला आहे. दिव्याच्या मापाचा त्रिकोण कापून प्रत्येक बाजूकडून 1-1 सेंटीमीटर जास्त भाग कापलेला आहे आणि तो भाग घडी करून आतल्या बाजूला चिटकवून घेणार आहे. त्रिकोणाच्या मध्यभागी एक गोल सुद्धा कापून घेत आहे, ज्यातून आपण बल्ब आणि होल्डर आत सोडणार आहोत. आकाश दिव्याच्या खालच्या बाजूनी एक लेस लावलेली आहे आणि वरच्या बाजूनी दिवा टांगण्याकरता लुकर लावलेली आहे.